मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटामध्ये पावसाळ्यामध्ये नेहमीच अपघात होत होते आणि या अपघातामधून परशुराम घाटातील जवळपास 500 मीटरपर्यंतची जी संरक्षक भिंत आहे ती कोसळण्याचं प्रमाण होतं। अशा घटना गेल्या 4 महिन्यात 2 वेळा झाल्या होत्या आणि या मागचं कारण शोधण्यासाठी आता प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत। आपण या दृश्यांच्या मागून पाहताय की परशुराम घाटामध्ये सध्या सॉइल टेस्टिंगच्या कामाला वेगाने सुरुवात करण्यात आलेली आहे। याचं कारण असं आहे की या ठिकाणी पर्जन्यमान जास्त होतं आणि पर्जन्यमान जास्त झाल्यामुळे डोंगरातून येणारे जे पाण्याचे झरे आहेत त्या झऱ्यांमुळे ह्या संरक्षक भिंत कोसळतात असं तांत्रिकदृष्ट्या सांगण्यात येत होतं। या सगळ्याचे तपासणी करण्यासाठी परशुराम घाटामध्ये सध्या पाहणी करण्यात आलेली आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय की राष्ट्रीय महामार्गाचे जे मुख्य अधिकारी आहेत हे सर्व अधिकारी सध्या परशुराम घाटाची पाहणी करत आहेत आणि हा जो संपूर्ण परिसर बघताय या संपूर्ण परिसराचं माती सर्वेक्षण केल्यानंतर या घाटामध्ये नेमकी कशा पद्धतीने भिंत बांधली पाहिजे किंवा कशी उपाययोजना केली पाहिजे या सगळ्यावरती उपाययोजना होणार आहे आणि त्यानंतर आवश्यक तो उपाययोजना करून परशुराम घाटातले ज्या भिंती आहेत संरक्षक भिंत आहेत त्या बांधण्यासंदर्भातले निर्णय घेतले जाणार आहेत। असं असलं तरी ह्या संदर्भातल्या किंवा परशुराम घाटामध्ये जे वारंवार होणारे अपघात आहेत या अपघातावरून कोकणात येणारे जे चाकरमानी असतील किंवा प्रवासी असतील यांच्याकडून असं विचारलं जाते की आता जे उपाययोजना केल्या जातात किंवा माती सर्वेक्षण केलं जाते हे माती सर्वेक्षण यापूर्वी केलं होतं की नाही आणि केलं असेल तर त्याच्यामध्ये बिघाड कसा झाला, भिंती कोसळत आहेत कशा असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। स्वप्नील गाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।